SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। हे देतात का पैसे म्हणून यांची वाहने राहतात जैसे की तैसे। अतिक्रमण विभागाची कारवाई वादाच्या भोवऱ्यात। सविस्तर वृत्त असे। सातपूर त्र्यंबक रोडवरील अनेक व्यावसायिकांचे अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात महानगरपालिका अतिक्रमण विभागाने ही मोहीम यशस्वीरित्या राबवली। ज्या गोष्टीचे सर्वत्र कौतुक झाले, परंतु याच रस्त्यावर उभे असलेल्या ज्या कंटेनरमुळे एका मुलाचा जीव गेला याची जबाबदारी कोण स्वीकारणार? आणि काही व्यावसायिकांचे अतिक्रमण काढले अगदी त्याच्या समोर। हे कंटेनर उभे असल्याने हे कंटेनरवाले देतात पैसे म्हणून त्यांचे अतिक्रमण जैसे की तैसे असा प्रश्न आता सातपूरकर विचारत आहे। या कारवाईमुळे निश्चितच सातपूर महापालिका अतिक्रमण विभागाचा कारभार हा वादाच्या भोवऱ्यात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। दरम्यान अतिक्रमण काढतेवेळी एका महिला व्यावसायिकांनी देखील अतिक्रमण विभागाला खडे बोल सुनावत आपले मनोगत व्यक्त केले। असं झालं मला आत्महत्या नाही करणार का? मला दोन मुलं आहेत, 10वी 11वीला आहे। आता मी कशावर पोट भरायचं? आणि जे पैसे देतात हे पांती लोक आलेले बाहेरून हे पैसे देऊन इथं लावता। आज मी 30 वर्षापासून माझ्या आई वडिलांच्या जागेवर इथं कोणी कुत्र येत नव्हतं साहेब, घाबरायचे लोक आले तेव्हापासून आमचं दुकान आहे, तेव्हापासून आम्ही इथं लावतोय। मग ठीक आहे ना, तुमच्या अतिक्रमण तुम्ही मला कम सांगा कमी पैसे देत नाही म्हणून। वारंवार मला म्हणलं जातं की तुम्ही पैसे देती नाही, तुम्ही दुकान काढा, तुम्ही इथं हे करू नका वारंवार। तरी मी ऐकून ना ऐकल्यासारखं त्यांना दादा जाऊ द्या, आपण गाववाले दादा आपण गाव असे मी म्हणून त्यांचं टाळत राहते वारंवार। शेवटी त्यांनी त्यांचे दाखवली ना जात, तो निगळ झालं, तो जाधव झालं, नेहमी मला टॉर्चर करत राहायचे की दुकान काढा। आज शेवटी त्यांनी माझं दुकान तोडलं, आज माझी 50,000ची नुकसान झाली। कोण भरून देणार आहे? कोणते साहेब आहे ते जे अतिक्रमणचे साहेब आहेत ते सर्व लोक इथं पैसे घेतात, सर्वांचे पैसे देतात, त्यांचे दुकानं राहणार। तुम्ही बघा इथून या वाईन्स पासून तर याच्यापर्यंत काय ती चौफुली तिथपर्यंत दुकान आहे अगदी तेवढे। पण तुम्ही कोणी असं नाही की पैसे देणार नाही, प्रत्येक जण पैसे देत। मी बाई माणूस आहे, एकटी बाई कमावणारी, माझ्या मागे पुरुष नाहीये, मी कसे पैसे देणार? आणि यांना पैसे देणार तुम्ही खाणार काय? किती रुपये मागतात तुमच्याकडे? ते मागता म्हणजे असं डायरेक्टली नाही म्हणते, पण त्यांचं हेच आहे तुम्ही एकदम आम्हाला हे करावं लागतं ते करावं लागतं। जे पैसे देणार नाही त्याला असं टॉर्चर करता, आणि ते देणार नाही त्याला तुम्ही फोन करून तुम्ही मला सांगा हे दुकानं का तुटले नाहीये, हे बाकीचे दुकानं का थांबले? मी बाई माणसं असून माझं दुकान तोडले ना, मग कसे काय तोडले यांनी माझं दुकान? अक्षरशः मला रडायला येते, तोंड जोडावं असं वाटते। यांच्यासाठी मी आत्महत्या करायची का? 50,000साठी हे भाड खाऊ माझ्या मुलांना सांभाळणार आहे का? मुलं बारीक बारीक आहे, यांना एवढी पण आली नाही का 2-5 मिनिटं मी येऊच तर बाई येते म्हणून। आणि जे आहे बघा तुम्ही माझ्या याच्या विषयात ठेवू नका, पुऱ्या लाईनीत बघा सर्वांचे दुकान आहे, सर्वांनी इथंच लावलेले आहे ना, बाजूला कुठे आहे का? मग माझेच मीच काय केलं फक्त एवढंच ना, मी पैसे नाही दिलेले, यांना पैसे देत नाही म्हणून माझं तोडलंय ना। त्यांनी माझी भरपाई करून द्यावा ना, तर मी याच्यापेक्षा जास्तीच आता हे करणार, जास्तीच त्यांचं जे आहे ना। मी आता ते पण सांगणार, मी आता सांगितलं नाही का यांनी मला किती पैसे सांगितले होते, मी पुढच्या याच्यामध्ये त्यांनी माझी भरपाई जर नाही दिली तर मी ते पण सांगणार यांनी मला किती पैसे सांगितलेले आणि किती पैसे घेता, मी ते पण दाखवून देणार। SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।